भारतात पादचारी पुलावरचा पहिला ट्रॅव्हलेटर मुंबईत तयार करण्यात आला आहे. MMRDAकडून महालक्ष्मीच्या स्कायवॉकवर हा ट्रॅव्हलेटर तयार करण्यात येतोय. विमानतळावर दूरच्या अंतरावर पोहोचण्यासाठी जशी ट्रॅव्हलेटरची सुविधा असते त्याच पद्धतीनं महालक्ष्मीच्या स्कायवॉकवर एक ट्रॅव्हलेटर बनवण्यात आलं आहे. या ट्रॅव्हलेटरचं 90% काम हे सध्या पूर्ण झालं आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानक, महालक्ष्मी भुयारी मेट्रो स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक यांना एकाच स्कायवॉकनं जोडण्यात आलं आहे. त्या स्कायवॉकवरच हा ट्रॅव्हलेटर तयार करण्यात आला आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानक, भुयारी मेट्रो स्थानक आणि संत गाडगे महाराज मोनोरेल स्थानक यांना जोडणाऱ्या स्कायवॉकवर बनवण्यात आलेल्या ट्रॅव्हलेटरचा प्रवाशांना कसा फायदा होईल जाणून घेऊया ग्राफिक्समधून. स्कायवॉकवरच्या ट्रॅव्हलेटरची वैशिष्ट्य: महालक्ष्मी रेल्वे स्थानक, भुयारी मेट्रो स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक हे एकाच स्कायवॉकनं जोडले जातील. महालक्ष्मी स्कायवॉकच्या ट्रॅव्हलेटर प्रकल्पाचं सुमारे 90% काम हे पूर्ण झाले. महालक्ष्मी स्कायवॉकची लांबी ही 283 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे. महालक्ष्मी स्कायवॉकवर एकूण 6 ट्रॅव्हलेटर्स, त्यांची एकत्रित लांबी ही 176 मीटर आहे. महालक्ष्मी स्कायवॉकवर 2 प्रवासी लिफ्ट असतील आणि ताशी 4,500 प्रवासी या स्कायवॉकचा वापर करू शकतील. ट्रॅव्हलेटरमुळे विविध वाहतूक व्यवस्थांमधील बदलासाठी लागणारा वेळ हा 20 मिनिटांनी कमी होणार आहे. मेट्रो, मोनोरेल आणि लोकल प्रवास अधिक जलद आणि अधिक सुलभ होईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हलेटर ही मोठी सुविधा ठरणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.